नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी तुमचं आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आहे. आणि आज व्हिडिओ बनवण्यामागे कारण असं आहे की आपण आज चाललो आहे शनिवार दिनांक 23. आपण आज चाललो आहे राजस्थानला मित्रांसोबत खाटू श्यामच्या दर्शनाला. तर शनिवारी आज संध्याकाळी 5चा आमची ट्रेन आहे. ॲक्च्युली बँड्रावरनं निघणार आहे, बोरिवलीवरनं पिकअप आहे आम्ही करणार आहे आणि मग तिकडून पुढे आम्ही कंटिन्यू करणार आहे. तर मी आणि माझे मित्र आम्ही 5 जण चाललो आहे आणि आता बघूया हा प्रवास कसा होतो आहे. राजस्थानला भरपूर गरमी आहे आणि आम्ही सगळी तयारी झालेली आहे आता आमची. आणि आम्ही आता रिक्षा बुक केली आहे बोरिवली स्टेशनसाठी. आता इथून निघणार आणि रिक्षा जशी आली की तसं आम्ही निघणार आणि लगेच जाणार बोरिवली स्टेशनला. आणि नंतर सुरुवात होणार आहे आमचा पुढच्या प्रवासाची. तर आमच्या प्रवासामध्ये राहा आमच्याबरोबर आणि आमची प्रवास कसा होता आपला तो बघून घ्या. चला तर मग भेटूया प्रवासात. फुल ट्रॅफिक जाम आहे. तर निघालो आहे तर खरं, पण ट्रॅफिक जाम आहे. 53 मिनिटचं टाईम डिस्टन्स दाखवत आहे आणि बघू आता किती वेळ. फाउंटनला पोचलो आहे आणि फुल ट्रॅफिक आहे. मला वाटतं आता बोरिवलीपर्यंत मुरा रोडपर्यंत ट्रॅफिक असणार आहे. ओके, रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यासाठी ट्रॅफिक दिसते. बघू आता. ॲक्च्युली आता पुढे ट्रॅफिक नसली पाहिजे होपफुली. आता आम्ही पोचलो आहे बोरिवली स्टेशनला पोचल्यानंतर आम्ही फोन केला करणला आणि नँडीला फोन केल्यानंतर नँडीला विचारलं की बाबा तुला काय खायला हवं आहे का. तर तो बोलतो आहे की वडापाव घेऊन ये म्हणून. तर करणची ऑर्डर आली आहे, त्याला चीज ग्रिल वडापाव पाहिजे. आता मला माहिती नाही किती वेळ लागेल. पूजा गेले आणायला. आता पूजा गेले तर ती घेऊन येईलच. ते आमची 8 नंबरला येणार आहे. आता 8 नंबरला गेल्यानंतर बघूया किती वेळ लागेल. पिंकी यायची बाकी आहे. पिंकी आल्यानंतर आमचा पुढचा प्रवास ट्रेनमध्ये चालू होईल. ओके, आता आम्ही इथे बोरिवली स्टेशनला पोहोचलो आहे. ट्रेनची वाट बघतो आहे. माझे तिकीट सगळे कन्फर्म आहेत आणि त्याचा करणकडे आहेत, पण करणने अजून काय आमच्याकडे तिकीटचे शेअर नाही केले. का किती प्लॅटफॉर्म कोच काय आहे, सीट नंबर काय आहे, काहीच आयडिया नाही आहे. तर आता आम्ही थांबलो आहे करणसाठी. तो आला की तो गेला आहे कुठे बाहेर आता, पण त्याचा आला की आम्ही मग समजेल कुठल्या डब्यामध्ये जाऊन बसायचं. आता प्लॅटफॉर्मवरती रेकॉर्ड करणं फार मुश्किल आहे कारण का आवाजच येत नाही आहे आणि माझा माईक खराब आहे. माईक खराब आहे अजून लाईक तो चार्जच नाही केला, तर तो चार्ज करायला लागेल. त्याची बॅटरी पूर्ण उतरली. आता बघू ट्रेनमध्ये चढल्यानंतर त्याला चार्ज करतो म्हणजे पुढे रेकॉर्डिंगला इश्यू येणार नाही. पूजा बसले आणि हे सगळं आमचं सामान आहे. ट्रेन आता मलाडला पोचले आणि आम्ही वाट बघतो ट्रेनची. बघू. ही AC ट्रेन आहे, भरपूर आवाज करते. ट्रेन आता मलाडला पोचले आणि भरपूर गर्दी आहे. काय माहिती नाही झाला कोण लोक आजच सगळे निघालेत कुठे. आणि गरमी एवढी होते, दुनियाभरची गरमी. राजस्थानला काय हालत असेल काय देवाला माहिती. त्यांनी सगळी कामं इतकी फटाफट केलेली आहेत म्हणजे आम्हाला तिकीट जागेवरती दिले. म्हणजे आल्यानंतर ट्रेनमध्ये बसल्यानंतर तिकीट दिलेत. अजून तो शोधतोय. आपण एक तिकीट बाकी आहे ना. 17, 19, 20, 21, 23. 17 बराबर. तो फिर से पूरा अपना है. ये रहा इधर. 17, 19, 20, 21. 20, 21 भी अपना है. हाँ, तो सामने भी अपना है. हाँ. और 23. हाँ बराबर.
तर आपण परफेक्ट ठिकाणी बसले. आमचा मॅनेजर फुल एकदम कडक काम करतो. जल्दी आ गए थे 456 वाले लोग. आता आपला वडापाव आलाय. वडापाव खाऊन घेऊ. आणि स्पेशल चीज वडापाव जो करणला पाहिजे तो आता करणला देतोय तो खायला. आता आम्ही ते खाऊन घेतो. चाय 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 सर 4 बार बोला यार. सुनो मी पिणार आहे. अच्छा है तुझे नहीं चाहिए चलेगा नो प्रॉब्लम. शुगर नाही पित. ओ सॉरी. हा तुम्ही बोला तो बापू कसा आहे ना. चना जोर गरम. चना दाल. चना डाल है ना. मेरी भाभी को चना जोर पसंद अच्छा अच्छा चना जोर गरम डिफरेंट है और ये चना दाल खाली. वो चपटा रहता है. तो ये तो चकना है. चना जोर गरम मस्त है. चना दाल. अच्छा चना डाल सॉरी चना डाल चकना आहे इन शॉर्ट. चांगलं आहे. आल्यापासून फक्त आम्ही खातोय बाकी काही काम करत नाही. नुसती रगडा रगड चालू आहे. चेपाचेपी चालू आहे. आता चीज आणि अजून पिंकी और क्या क्या है. डाइट भेल है मच्छी है पिकल वो नल्ली वगैरह भी है. वाव निकालो तू. भरपूर काय काय. नाही नाही खाना खाते वक्त करेंगे जो कुछ भी है. क्या बोल रहे हो. सही है भाई. भाई बोला भगवान. हां पाय थोडं वरती करून बसतो. हाँ हाँ बसा ना. आरामात बसायचं आहे. आता कुठे पोचलो आपण. दानू क्रॉस केला. आता आम्ही धाणू क्रॉस केला आहे आणि सकाळी द्या 10 वाजेपर्यंत मोस्ट प्रॉब्ली आम्ही जयपूरला पोचू. जयपूरला पोचल्यानंतर पण हॉटेल बुक केलं आहे की आश्रम काय. हॉटेल आम्ही हॉटेल बुक केलं आहे. नाश्ता आहे नाही आहे बाहेर जाऊन खायचं. मंदिर के अंदर प्रसाद है. हो अगर चाहिए तो. ठीक आहे. नाश्त्याचं आम्ही बघू बाहेर काहीतरी खाऊ. कारण बाहेर खाता येणार नाही कारण का 45 आणि 47 डिग्रीचं टेम्परेचर सांगतं आहे. आता तिकडे गेल्यानंतर समजेल. तर सकाळी बघू आता काय होतं. तोपर्यंत कनेक्टेड राहा आणि मजा करा. बायका भेटल्यावर त्यांची कामं एकच असतात. फक्त खा आणि एकामेकाबद्दल काहीतरी चांगलं बोला आणि दुसऱ्याबद्दल वाईट बोला. एवढीच कामं. त्यांना बाकी दुसरी कामं नाही. फक्त खाते आल्यापासून. सँडविच खाऊन झाले वडापाव खाऊन झाले चहा पिऊन झाला. आता नल्ली खाते नल्ली लोक. नल्ली आणल्या पिंकीने. फक्त खायची कामं झाली. म्हणजे पोटं नाही भरली. जो जोईने को सुरू हो गया. आता वापीला पोचलोय. ट्रेन थांबली आहे. पहिला स्टॉप बोरिवली नंतर. जय माता जी सर. इससे मेरा नाम लिखना चाहिए. आप नहीं लिए तो मैं लूँ. मुझे चाहिए सच्ची मैं कंफर्टेबल रहती हूँ. पक्का. हाँ फिर आपका दिल ऐसा ऐसा होगा. गौरव को दे दे. नहीं दूंगी मैं. उसको साइड लोवर चाहिए. नहीं दूंगी. मैं ही बैठूंगा. पक्का. पक्का. करण आई एम सॉरी आई कांट शेयर.
पूछा एक बार ऐसा करो पहले हाँ वो एक बार चलो तुम्हें सोनू यार हे नवरा बायकोला भांडू दे मी नाही त्यांच्या दोघांमध्ये हे देख मम्मीने तेच फोटो पाठवले कुठले आपण गेलेलो चालत कितना देर रुकेगा इधर 2-3 मिनट इधर आधा घंटा ना आधा घंटा अभी तो आधा घंटा उधर भी नहीं रुकता रहेगा आधा घंटा ट्रेन का रुकेगी अकेले क्यों जा रहे हो लेके जाना पिंकी को जा पिंकी तू भी जा ओहो मैं नहीं जाता भाई ये सब मेरे को जमता नहीं है कभी ट्रेन छूट गया कभी कुछ छोड़ भाई के वो आधा टेन्शन मेरे को चाहिए ही नहीं 1 मिनट वाला नहीं 10-15 मिनट रहेगा तो उतर कितना मिनट रुकने वाला आता सुरतला थांबलोय क्या ये स्टेशन में सुरतला पोहोचलोय आता कि सूप मिल रहा है तो उसको गरम गरम कुछ पिला दे ही कुठे गेली लेके जाने वाला सबसे बेस्ट 500 हो रहा है ऐसा ले लिया हाँ, हमको तो ध्यान भी नहीं क्या है ये असं कसं आहे अर्धवट एक नंबर आहे तो त्याला काय फरकच नाही पडत आहे ही ऐसा कैसा सकती है खाने के लिए लेना बेटा हाँ 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 बाद में बंद हो जाएगा तभी लेना जेवण झाल्यानंतर आम्ही जिलेबी तो फिर स्वीट डिश अरे तो अभी लेना पड़ेगा ना फुल ये तो जोरदार अभी हाँ बॅटरी डाऊन झाली होती मैं उड़ी जाने के बाद नहीं मला चार्ज करायला ठेवलं होतं म्हणून ले ले एक एटलीस्ट व्हिडिओ करायलाच विसरलो पण आता आठवलं इलायची नाही रात्री झालं आता हां बोल काय बोलते हां काय नाही क्या होते सुरू भेटू दे नो मग माझा चार्जर तू घेऊन ठेवला आता मला चार्ज करत आहे घे चार्जर तुला परत अजून काय आता पण माझा फोन चार्ज नाही मग कशाला मा डोकं खाते बोलल्यानंतर मला लक्षात आलं अरे मी का बोलते चलो भाई स्वीट है ना सोनू भाई हाँ हाँ गुड नाईट सोनू को मैं कड़वा करेला लगती सगळे भेटले ट्रेन आम्ही सब झोपतो आता बाय बाय सकाळी भेटू सकाळ सकाळ सूर्याचे वेगळे वेगळे शेड्स आहेत एकदम भारी सीन आहे सबसे हे आता सगळ्यात पहिले पूर्ण व्हाईट होता नंतर थोडा ऑफ व्हाईट झाला सामने लोग आता- आप गूगल कर सकते हो नहीं दूसरे लोग आएंगे ना तो उनके वो लोग ने बोला ना तो ऐसे कोपरे जैसे पकड़ वॉर्म झालाय जाएगा वो। सब रील बनाएंगे क्यूट सच में भाई नाश्ता हे कोणचा पकोडा आहे रे मूंग मूग डाळ दाल मूग डाळ पकोडे आणि मिरची सही आहे आता आम्ही राजस्थान मी आता सवाई माधवपूरला थांबलो आहे सवाई माधवपूर मला असं वाटतं जिकडे तिकडे ॲक्च्युली वाईल्ड लाईफचे पेंटिंग्स केलेले आहेत मला दाखवतो जिकडे तिकडे आहे ना वाईल्ड लाईफची पेंटिंग केले मला असं वाटतं सवाई माधवपूर बेसिकली एक वाईल्ड लाईफ सेंच्युरीसाठी फेमस आहे असं मला वाटतं मला आयडिया नाही कोणाला माहिती असेल तर सांगा तर त्यासाठी फेमस आहे आणि आम्ही ते थांबलो आहे सवाई माधवपूरला तर सवाई माधवपूरमध्ये अच्छा सगळे आता गाडी ते 15-20 मिनटं थांबते तर म्हणून आम्ही थोडं पाय लांब करायसाठी आलो आहे पूजा आणि पिंकी खालती गेले करणबरोबर चहा आणायला चहा घेऊन येत आहेत मी आपलं दाल पकोडा खाल्ला आणि मिरची चांगली टेस्ट चांगली होती कुल्हड चाय कुल्हड चहा पिऊन झाले मला वाटतं आमच्या ट्रेनचं जायचा टाईम झाला आहे भोंगा वाजला आहे मला असं वाटतं चला मी चढून घेतो वरती आणि प्रवासाला सुरुवात होईल परत पुढच्या तर पुढच्या प्रवासाची मजा घेऊया चला तर मग कंस्ट्रक्शन जैसा है Give me water, please. Yes. Yes, ma'am. आ रहा है यार बार बार तो बात करो ना उन्हीं को
हे कन्स्ट्रक्शन बघा जुनं आहे, किल्ल्यासारखं बनवलं आहे. कुठे हे बघ वरती इथे पाठीमागे तुला पुढे यायला लागेल. पहाड़ के ऊपर बोल ये क्या है सामने देख ना. पहाड़ के ऊपर हाँ ये क्या पहाड़ के ऊपर ही बोल रहा हूँ मैं. ये दिखेगा कैसे? यहाँ सबके पास गाड़ियाँ ही है ना, फिर इतना दूर घर है तो चल के कहाँ जाएंगे, कहाँ चल. फोर्ट है का? हाँ ये क्या किला है? अच्छा क्या गावात क्या चीज़ है यार. ये आपको पता है ये फोर्ट है ना इधर, हाँ किल्ला आहे तो. ये वाला ऊपर. आता दुर्गापूरला उतरलो आहे आम्ही आणि दुर्गापूरवरनं आम्ही बघितलं की बाबा आमचं हॉटेल जे आहे ते बेसिकली जवळ आहे. 7-8 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती हॉटेल आहे. आणि जयपूरला गेलो ना तर जयपूरवरनं कमीत कमी आम्हाला जायला अजून 17-18 किलोमीटर दिसतं. तर आता आम्ही इथून जाणार, डायरेक्ट रिक्षा करणार आणि हॉटेलला जाणार. आता करंट बार्गेनिंग करतो आहे, बघू आता रिक्षाचं काय आहे, किती भाडं आहे काहीच आयडिया नाही. आता तो 300-350 रुपये बोलतो आहे आणि आम्हाला वाटतं की कदाचित ह्याच्यापेक्षा कमी झालं पाहिजे. तर नंतर सामानचं तेवढंच आहे. ये क्या लगता है हम लोगों को अगर सबको लेके जा रहा है 300-350 रुपये में सामान के साथ, तो क्या गलत है? सही है. हाँ सही है. एक बार उधर पहुँचने, पहली बार एक बार पहुँचेंगे ना तो काफ़ी है. ये बता रहा है भाई जगतपुरा. हाँ 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 तो क्या प्लान क्या है? रिक्शा करना है, बड़ी रिक्शा में आ जाएगा. दोनों बड़े रिक्शे हैं. कौन सा रिक्शा है? ऑटो रिक्शा. चला आता आम्ही निघालो आहे हॉटेल कपिश, व्हेज हॉटेल आहे. आणि रिक्षाची भाडी झाली आमची. तर यावरनं माझी 5 जणं एकदम डेंजर सिच्युएशनमध्ये पडले. बायको मजा येते एक साईडला मोकळात बसून. तर इथे आलो आहे आता. शॅम्पू आणि हेअरफॉलसाठी कंडिशनर घेऊन आलो आहे. हॉटेल तर मगाशी दाखवलं आहे आमचं कुठे आहे. गच्चीवरती कॅफेटेरिया आहे आणि अच्छा हे हॉटेल आहे आमचं. वरती कमान केलं आहे ना, हे आमचं हॉटेल एरिया आहे. मोठे मोठे रस्ते आहेत. ॲक्च्युली बंगलो होता, मला वाटतं या बंगलोला यांनी हॉटेलमध्ये कन्वर्ट केलं आहे. आणि ह्या हॉटेल कपिश होम्समध्ये आम्ही राहतो आहे. वरती 2nd फ्लोअरला आमचं रूम आहे. ऊन आहे, टेम्परेचर आहे भरपूर, पण वारा आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही. आणि आम्ही थकलो आहे भरपूर. तर झालं असं ना की आम्ही थोडा आराम केला आता खाऊन. संध्याकाळी आता परत बाहेर पडू, जरा फ्रेश होतो आणि बाहेर पडतो. बघू आता कसं होतं आहे. मग जयपूरला जाऊ पुढे फिरायला. मला वाटतं जयपूरला इथून जायचं बोललं तर 1 तासाचा रस्ता आहे. आता आम्ही टॅक्सी बुक करू, नाही तर मग रिक्षा बोलू, बघू कसं व्हायचं आहे आणि मग पुढे जाऊ. चला तर मग. भाजी तो अच्छा दिख रहा है. पूरी भाजी अच्छा दिख रहा है. क्या क्या है उसमें? मटर है और क्या क्या देख. मटर, आलू. शायद थोड़ा कांदा टमाटर. चम्मच से हिला के बता कैमरा में. सही है, दिखता रहा करें आगे. है. चार्ज करेगी वो. सुनो भाई ये सब बहुत ज्यादा हो रहा है, इसमें इसका अलग पैसा लगेगा. नहीं अच्छा लगा. आलू मटर वाला जो टेस्ट करके बताओ. सही है, दिख तो रहा है. कैमरा में देख के कितना रुपए है भाई इसका? 135. 135. टेस्ट अच्छा दिख रहा है.
ज़्यादा तीखा नहीं है। डोनट्स बहुत बढ़िया है। हाँ कर दो। छोले भटूरे, वाह। इसमें क्या है बेसिकली, वो रस्सा वाला नहीं दिख रहा है, सूखा सब्जी दिख रहा है ना। चने का भाजी है, छोले भाजी है एक्चुअली, पर वो उसमें रस्सा कम है, तरी कम है। ठीक है चलेगा। पिंकी खा के देख अभी क्या है, गरम है। चलो पूजाने मिनी थाली मागवले, त्याच्यामध्ये काय काय आले रे, ही भाजी, ही मस्त भाजी आहे, ही खायला मजा आली, आम्ही खाल्ली। नंतर मग अच्छा या दोघांची ये दाल है क्या, ये क्या है? ये मुझे स्पून से चेक करो, दाल ही है, जो भी दाल उसके पास नहीं है ना अच्छा, छाछ, इसलिए उसने आणि मुझे दाल डाल राईस दिया। आणि 2 बटर रोटी, घी रोटी आणि सलाड है। क्या करना भारी है, तो बहुत बढ़िया काम है। लगता है हमें इससे पैसे कट करने के लिए बोलना पड़ेगा। थाली वो कट करके अपने भाई को देना। ये मस्त है।